बरे सेकंड थेरम बघा रे, टँजेंट सेगमेंट थेरम. त्याचं स्टेटमेंट बघा, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम an external point to a circle are congruent. परत बघा स्टेटमेंट, tangent segments drawn from an external point to a circle are congruent. बघा रे, त्याच्यामध्ये एक्सटर्नल पॉइंट कोणचा घेतलाय रे, ए पॉइंट एक्सटर्नल घेतलाय रे. आणि ए बी आणि ए सी काय आहेत रे, टँजेंट सेगमेंट्स आहेत. बघा रे, ए बी आणि ए सी हे काय आहेत रे, टँजेंट सेगमेंट्स. या एक्सटर्नल पॉइंट मधून निघालेत, ए पॉइंट मधून रे. मग हे जे ए पॉइंट एक्सटर्नल पॉइंट मधून निघालेले टँजेंट सेगमेंट्स आहेत ते आपल्याला कसे दाखवायचे रे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे रे. म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट ए सी हे आपल्याला प्रूव्ह करायचे वगैरे. टू प्रूव्ह मध्ये सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग गिव्हन मध्ये फिगरची माहिती काय आहे रे, इन ए सर्कल विथ सेंटर ओ. बघा रे, इन ए सर्कल विथ सेंटर ओ ए बी अँड ए सी आर टँजेंट सेगमेंट्स. बघा ह्या टँजेंट सुद्धा आहेत आणि एक्सटर्नल पॉइंट मधून निघालेले आहेत. ए बी अँड ए सी आर टँजेंट सेगमेंट्स. काय प्रूव्ह करायचंय, सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए सी हे प्रूव्ह करायचं रे. म्हणजे कन्स्ट्रक्शन काय काय केलं रे, ड्रॉ सेग ओ बी, सेग ओ सी अँड सेग ओ ए. बघा रे, हे सेगमेंट ड्रॉ करून घेतलेत रे. आता हे सेगमेंट ड्रॉ केल्यामुळं दोन ट्रायंगल तयार झालेत रे. आता हे दोन ट्रायंगल कसे दाखवायचे रे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. बघा प्रूफ मध्ये, इन ट्रायंगल ओ बी ए अँड ट्रायंगल ओ सी ए. बघा रे, बघा पहिली अट काय ते, मग सेग ओ बी कॉन्ग्रुएंट सेग ओ सी, रेडाय ऑफ सेम सर्कल. बघा रे, सेग ओ बी कॉन्ग्रुएंट सेग ओ सी, रेडाय ऑफ सेम सर्कल. ही पहिली अट रे. दुसरी अट, सेग ओ ए कॉन्ग्रुएंट सेग ओ ए, कॉमन साइड येते. बघा रे, हे दुसरी अट झाली रे. आता तिसरी अट बघूत रे. बरं, तिसरी अट, अँगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट अँगल ओ सी ए. बघा तिसरी अट बघा रे, इच ऑफ 90 डिग्री. आता हे 90 डिग्रीचे अँगल कशामुळे येतात बघा रे, ए बी टँजेंट आहे रे, ओ बी काय रे, रेडियस. पहिला थेरम काय म्हणते रे, टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथं सुद्धा बघा रे, ए सी रेडियस आहे, ओ ए सी टँजेंट आहे आणि ओ सी रेडियस आहे. म्हणजे टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफॉर अँगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट अँगल ओ सी ए इच ऑफ 90 डिग्री. बघा ही तिसरी अट बघा रे. देअरफॉर ट्रायंगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ओ सी ए. बघा रे, बघा रे, आता टेस्ट कोणची होती बघा रे, 90 डिग्रीची अपोजिट साइड त्याला आपण काय म्हणतो रे, हायपोटिनियस. म्हणजे हायपोटिनियस कॉन्ग्रुएंट आहे रे, आणि त्याच्या जोडीला एक साइड कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून टेस्ट कोणची होते, हायपोटिनियस साइड टेस्ट. बघा रे, मग आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेत रे. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड कशा असतात रे, इक्वल. देअरफॉर सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए सी. बघा रे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बघा हे आन्सर येतं. बघा रे, हे अशा प्रकारे प्रूव्ह होईल. बघा रे, बघा प्रॅक्टिस सेट 3.1. बघा त्याच्यातला क्वेश्चन 1 बघा रे, प्रश्न पुस्तकामध्ये. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. बघा रे, इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. लाइन ए बी इज ए tangent at A. Answer the following questions. Number 1. What is the measure of angle CAB? Why?
बघा रे. आता हा जो अँगल CAB आहे, मग CA काय ते रे, रेडियस, आणि AB काय रे, टॅन्जेंट. मग कोणचा थेरम येतो, टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा रे, टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफॉर मेजर अँगल CAB इक्वल टू काय तर 90 डिग्री येतं. बघा रे, कारण हे परपेंडिक्युलर येतं रे. हे जे रेडियस आहे ते टॅन्जेंटला कसं असतं रे, परपेंडिक्युलर असतो. हा आपण थेरम 1 मध्ये बघितले रे. अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री. आणि व्हायचं आन्सर काय तर, रिझन टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. बरे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB, Y. बरे, मग आता हा जो पॉइंट C आहे आणि AB, लाईन AB आहे, यांच्यामधलं डिस्टन्स काढायचं आहे. मग आता CA परपेंडिक्युलर लाईन AB, CA परपेंडिक्युलर लाईन AB, कारण आत्ताच अँगल 90 डिग्रीचा प्रूव्ह केलाय आपण रे थेरमच्या आधारे. टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस, त्याच्यामुळे सेग CA परपेंडिक्युलर लाईन AB रे. आता CA काय ते सांगा रे, रेडियस आहे. मग रेडियस तुम्हाला वर प्रश्नामध्ये 6 सेंटीमीटर सांगितले रे. बघा रे, CA इज द रेडियस अँड रेडियस इज 6 सेंटीमीटर रे. देअरफॉर CA इक्वल टू डिस्टन्स काय तर 6 सेंटीमीटर. बघा का, ही रिझन बघा. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. हे आन्सर येईल बघा रे. बरे, क्वेश्चन 1 मध्ये तिसरा क्वेश्चन बघा. डिस्टन्स AB इक्वल टू किती आहे रे, 6 सेंटीमीटर दिले प्रश्नामध्ये. डिस्टन्स AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स BC. बघा, हे BC डिस्टन्स काढायचं आहे. तर बघा आता नंबर 1 पहिला क्वेश्चन मध्ये अँगल CAB कितीचा काढलाय आपण, 90 डिग्रीचा काढलाय. सेकंड क्वेश्चन मध्ये CA डिस्टन्स किती आले रे, रेडियस असल्यामुळं 6 सेंटीमीटर आलं रे. बघा रे, आता अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री रे. टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. बघा रे, त्याचं रिझन. मग आपल्याला BC डिस्टन्स काढायचंय. AB डिस्टन्स 6 सेंटीमीटर दिले, CA रेडियस आहे 6 सेंटीमीटर. मग इथं पायथागोरस लागू करा रे. BC स्क्वेअर इक्वल टू, बघा बघा, BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये पायथागोरस थेरम रे. मग AC ची व्हॅल्यू किती आहे, 6 स्क्वेअर प्लस AB ची व्हॅल्यू 6 स्क्वेअर आहे. मग याचा स्क्वेअर करून घ्या, 36 ह्या दोघांचे ॲडिशन करा, 72. हे BC स्क्वेअर इक्वल टू, आता ह्याचे फॅक्टर पडा, 36 इंटू 2 बघा रे. मग टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणजे BC इक्वल टू काय तर 6 रूट 2. 36चं स्क्वेअर रूट 6 आणि 2चं स्क्वेअर रूट 2 येतं बघा रे. म्हणजे BC इक्वल टू 6 रूट 2 आलं बघा रे. म्हणजेच डिस्टन्स BC इक्वल टू 6 रूट 2 सेंटीमीटर. हे आन्सर येईल बघा रे. बरं, चौथा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. बघा रे, अँगल B चं मेजर काढायचंय, Y. तर बघा, लक्ष करा रे. हा जो ट्रायंगल CAB आहे त्याच्यामध्ये अँगल A कितीचा आहे रे, 90 डिग्रीचा आहे. याचं रिझन टॅन्जेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यामुळे हा अँगल A किती चालला रे, 90 डिग्री चालू बघा. आता AC डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे, AB डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे. म्हणून AC इक्वल टू AB रे. AC इक्वल टू AB, इच ऑफ 6 सेंटीमीटर. दोन्ही डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे AC आणि AB कसं झालं रे, कॉन्ग्रुअंट साइड्स झाले रे. बघा रे, AC आणि AB काय झाल्या, कॉन्ग्रुअंट साइड्स. आता ह्या दोन कॉन्ग्रुअंट साइड्स म्हणल्यानंतर ह्या कॉन्ग्रुअंट साइड्सचे
अपोजिट अँगल्स कसे होतात रे? कॉन्ग्रुएंट होतात रे. म्हणजे हा ट्रायंगल आयसोसेल्स ट्रायंगल तयार होतो. दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहे. दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील ट्रायंगलच्या तर तो आयसोसेल्स ट्रायंगल होतो रे. बरं. मग AC कॉन्ग्रुएंट AB, त्याच्यामुळे कोणचे अँगल कॉन्ग्रुएंट झाले? AC च्या अपोजिट अँगल हा B आणि AB च्या अपोजिट अँगल C. बघा रे. देअरफॉर अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल ABC. बघा बघा. AC equal to AB, each of 6 centimeter. Therefore, AC च्या अपोजिट बघा, AC च्या अपोजिट अँगल ABC येतो आणि AB च्या अपोजिट अँगल ACB. बघा, अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल ABC. ब्रॅकेट मध्ये रिझन अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. बघा रे, हे जे कॉन्ग्रुएंट साइड्स त्याच्या अपोजिट अँगल्स आहे है ना. साइड कॉन्ग्रुएंट म्हणून अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट झाले रे. आता तिन्ही अँगलचं ऍडिशन किती असतं रे? 180 डिग्री असतं रे. मग अँगल ACB हा पहिला अँगल, दुसरा अँगल ABC दुसरा आणि तिसरा अँगल CAB इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. मग हा जो अँगल ACB आहे त्याला कॉन्ग्रुएंट कोण आहे? ABC आहे. मग अँगल ACB च्या ठिकाणी काय घेतात रे? अँगल ABC घ्या. याच्या ठिकाणी ABC घेतलं रे. प्लस सेकंड अँगल आहे तसाच ठेवा, अँगल ABC प्लस हा जो अँगल CAB आहे हा 90 डिग्रीचा आहे. बघा रे, हे 90 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता ह्या दोघांचं ऍडिशन करा. 2 अँगल ABC प्लस 90 इकडे गेल्यावर मायनस 90 रे. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 90 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होतं रे. मग 2 न डिवाइड करा. अँगल ABC इक्वल टू काय तर 45 डिग्री. बघा हे आन्सर येईल. बघा रे, याचं रिझन बघा, हेच रिझन आहे. बघा, अँगल ABC इक्वल टू 45 डिग्री. बघा रे, क्वेश्चन 2 बघा, प्रश्न पुस्तकात बघा रे. इन द adjoining figure, O is the center of the circle. From point R, seg RM and seg RN are tangent segments touching the circle at M and N. If OR equal to 10 centimeter and radius of the circle is 5 centimeter. Then पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट. बघा, तर आपल्याला प्रश्नात काय काय दिले रे? रेडियस ऑफ सर्कल किती दिले रे? 5 सेंटीमीटर दिले रे. रेडियस ऑफ सर्कल किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि OR ची लेंथ किती दिली रे? 10 सेंटीमीटर दिले रे. मग रेडियस 5 सेंटीमीटर म्हणल्यावर त्याच्यात रेडियस कोणची येते रे? OM इक्वल टू ON. OM इक्वल टू ON इक्वल टू 5 सेंटीमीटर. रिझन रेडाई ऑफ सेम सर्कल. OM इक्वल टू ON इक्वल टू 5 सेंटीमीटर. रेडाई ऑफ सेम सर्कल. त्याच्यानंतर हा अँगल 90 डिग्रीचा येतो रे. अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन tangent is perpendicular to the radius. बघा काय, MR tangent येते रे आणि OM रेडियस आहे. tangent is perpendicular to the radius through the point of contact. त्याच्यात अँगल 90 डिग्रीचा येतो रे. आता हा अँगल 90 डिग्रीचा झाल्यामुळं इथं आपल्याला पायथागोरस वापरता येतं रे. 90 डिग्रीच्या अपोजिट साइडला काय म्हणतो आपण? हायपोटेनियस. पायथागोरस लागू करा. OR स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर आहे. बघा रे, OR स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये पायथागोरस थेरम रे. याच्या व्हॅल्यू ठेवा. OR ची व्हॅल्यू किती आहे? 10 हे स्क्वेअर रे. OM ची व्हॅल्यू 5 स्क्वेअर. MR डिस्टन्स काढायचे आपल्याला. मग 10 चा स्क्वेअर 100, 5 चा स्क्वेअर 25. मग हे 25 प्लस आहे रे. इकडे आल्यावर काय होतं रे? मायनस. यांचं सबट्रॅक्शन करा. 75 रे.
75 चे फॅक्टर पाडा. 25 इंटू 3 टेकिंग स्क्वेअर रूट रे. 25 चं स्क्वेअर रूट 5, 3 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणाला रूट 3 घ्या रे. म्हणजे एम आर इक्वल टू किती आलं रे 5 रूट 3. एम आर इक्वल टू 5 रूट 3. मग एम आर काय आहे रे टॅन्जेंट सेगमेंट आहे रे. मग एम आर टॅन्जेंट सेगमेंट आहे तर एन आर सुद्धा काय रे टॅन्जेंट सेगमेंट आहे. आपला दुसरा थेरम काय रे टॅन्जेंट सेगमेंट्स हॅव इक्वल लेंथ. टॅन्जेंट सेगमेंट्स हॅव इक्वल लेंथ. देअरफॉर एम आर इक्वल टू एन आर इक्वल टू 5 रूट 3. याचं रिझल्ट टॅन्जेंट सेगमेंट्स हॅव इक्वल लेंथ. Alright, second question. What is the measure of angle MRO? Question mark बघा. MRO बघा हा अँगल काढायचा आहे वरचा अँगल. बरं मग आता हा 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे हा ट्रायंगल कोणचा आहे रे राईट अँगल ट्रायंगल येतो रे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल OMR. OM डिस्टन्स किती आहे रे 5 सेंटीमीटर. OR डिस्टन्स किती आहे 10 सेंटीमीटर. मग आता ह्या 5 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे ना. याच्या आधारे इक्वेशन काय तयार होते देअरफॉर OM इक्वल टू हाफ OR. OM डिस्टन्स OR डिस्टन्सचा कसा आहे रे हाफ आहे रे. हे 5 आहे हे 10 आहे म्हणजे 10च्या हाफ किती येते रे 5 येते रे. म्हणजे इक्वेशन तयार काय तयार झालं OM इक्वल टू हाफ इंटू OR. Therefore, angle MRO इक्वल टू काय तर 30 डिग्री येतं रे. है ना. प्रॉपर्टी कोणची लागू होते साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 टाइम्स द हायपोटेनियस. बरोबर. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघा रे. अँगल MRO इक्वल टू काय रे 30 डिग्री येतं रे. सिमिलरली अँगल NRO इक्वल टू सुद्धा काय रे 30 डिग्री येतो रे. बघा लक्षात आलं का रे. अँगल MRO 30 डिग्री. सिमिलरली अँगल NRO इक्वल टू सुद्धा काय रे 30 डिग्री येतो बघा रे. बघा 30, 60, 90 डिग्रीचा प्रॉपर्टी बघा रे जी की नवीला झाली. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 टाइम्स द हायपोटेनियस. बघा हे 5 सेंटीमीटर आहे तर हे 10 सेंटीमीटर आहे म्हणजे हायपोटेनियसचा कसं आहे रे हाफ डिस्टन्स आहे. म्हणजे हा अँगल कितीचा झाला 30 डिग्रीचा अँगल तयार होतो बघा. आता तिसरा क्वेश्चन काय विचारलाय ह्याच फिगर मध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRN बघा रे अँगल MRN काढायचं इथून एवढं रे. म्हणजे हे दोन स्मॉल अँगलचं ऍडिशन करा. अँगल MRN इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. बघा रे व्हॅल्यू ठेवून द्या 30 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे अँगल MRN इक्वल टू काय तर 60 डिग्री हे आन्सर येईल बघा रे.